C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आज राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान संपन्न झाले। अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तिन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लाभार्थी इथं आलेत आणि 3 ते 3.5 हजार लाभार्थ्यांना आज ह्या शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे। शासनाने अतिशय सुंदर उपक्रम आज राबवला आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये लाभ हे सर्वसामान्याला या शिबिराच्या माध्यमातून मिळालेला आहे। तर अतिशय आनंदात आपण पाहतो की वातावरण आहे। शासनाच्या दरबारी कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला जावं लागतं, पण आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने अतिशय चांगलं काम केलं आहे की शासनालाच सर्वसामान्यांच्या दारी पाठवलं आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना का जबाबदारी दिलेली आहे। तर प्रशासनाने अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे। आज खरं म्हणजे आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे की आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस आहे। मी नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने 2014 पासनं त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडते आहे। अतिशय सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं आहे। तर भविष्यामध्ये निश्चितपणे जसा महाराष्ट्र बदलतोय आणि प्रगतीकडे वाटचाल करतोय तर अशी सेवा त्यांच्या हातून घडत राहावा अशा आमच्या शुभेच्छा त्यांच्याकडे आहेत। तर एका बाजूने आम्हाला दुःख देखील होतं आहे की आज पहिली अशी वेळ आहे की आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांचा देखील आज जन्मदिवस आहे, पण आज साहेब आपल्यामध्ये नाही आहेत। हे अतिशय दुर्दैव महाराष्ट्राचं आहे की एक चांगलं व्यक्तिमत्व, काम करणारा, आपल्या हक्काचा माणूस, जो माणूस रात्रंदिवस महाराष्ट्रासाठी काम करत होता, आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आणि एक वेगळा ठसा ते उमटवून आपल्यामधून निघून गेलेत। असं कधीही कोणाच्या मनामध्ये आलेलं नव्हतं की अशी घटना घडेल आणि अशा प्रसंगाला महाराष्ट्रातल्या जनतेला सामोरे जावं लागेल। हे अतिशय दुःखाचं वातावरण आहे, पण निश्चित त्यांच्या स्मृतीस मी नगर राहुरी पाथर्डीच्या जनतेच्या वतीने अभिवादन व्यक्त करतो। अजितदादा सदैव प्रत्येकाच्या स्मरणामध्ये शेवटपर्यंत राहतील ह्या भावना व्यक्त करून आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला। निश्चितपणे ज्या पद्धतीने गेल्या 17 वर्षापासून आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे ह्या मतदारसंघामध्ये नेतृत्व करत असताना चांगले उपक्रम, सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका पहिल्यापासून त्यांनी घेतली होती आणि तीच आम्ही चांगल्या पद्धतीने पुढं घेऊन जात राहू आणि सामान्याला न्याय देत राहू एवढंच या निमित्तानं सांगतो। सर्वांचे आभार। प्रशासनाने अतिशय चांगलं नियोजन केलं, त्यांचे मनापासून आभार। आपल्याला सर्वांना या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा। या शिबिरामध्ये कोणकोणत्या विभागांनी सहभाग नोंदवला? यामध्ये महसूल आहे, कृषी विभाग आहे,
पुरवठा विभाग आहे, संजय गांधी निर्धार योजनेचा आहे, फॉरेस्ट खातं आहे. म्हणजे असंख्य जेवढे खाते आपल्या मतदारसंघामध्ये काम करतात हे सर्व खात्याचे इथं पदाधिकारी आलेत आणि सकाळपासनं शिबिराची सुरुवात झाली आहे. 6 वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे आणि सर्व अधिकारी लोक इथंच थांबून सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून लगेचच त्याच्यावर मार्ग काढून देणार आहेत.